जेव्हा यज्ञ भावनेने कर्म करतो, तेव्हा ती कर्म त्याच्या मनावर त्या क्रियांचा कोणताही ठसा न उमटवता विरून जातात. जसं सूर्यप्रकाशाविरुद्ध पडणारे पावसाचे बारीक तुषार थांबल्यावर इंद्रधनुष्य नाहीसं होतं. जर असं असेल तर प्रश्न उत्पन्न होतो की तो ती कर्म करतो त्याचं नैसर्गिक फळ जर उत्पन्न होत नसेल तर तो ती कर्म कशासाठी करतो? याचं उत्तर पुढच्या श्लोकात. यज्ञ या संकल्पनेमध्ये बद्दल गीतेने वेदांपेक्षा जो नवीन अर्थ समाजापुढे ठेवला तो अतिशय रोचक आहे. यज्ञ म्हणजे निरपेक्ष भावनेने समाजासाठी केलेलं कोणतंही कर्म, असा यज्ञाचा अर्थ महाभारत काळी सांगणं अपेक्षित होतं. कारण का उपनिषदांचा काळ, वेदांचा काळ किंवा आर्य समाज यावेळची सामाजिक परिस्थिती आणि महाभारतकालीन सामाजिक परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी होती. त्यामुळे जे काही धर्मग्रंथ आहेत ते नुसते अ, वाचन करण्यासाठी नसून तर त्याचा आपल्या जीवनात कसा उपयोग करता येईल हाच त्यामागे हेतू होता. समाजाच्या हिताचा हेतू होता. त्यामुळे त्यातले अर्थ जे लावायचे असतात हे आजच्या काळाला अनुकूल असे लावायचे असतात. त्यामुळे हे धर्मग्रंथ शाश्वत असून सगळ्या काळांसाठी अतिशय उपयुक्त असे आहेत. असं आपल्याला ह्यातून जाणवतं. इथे आपण 2 मिनिटाची विश्रांती घेणार आहोत आणि यज्ञ या संकल्पनेवर मनन करणार आहोत.
पुढे जाऊया. यज्ञ या संकल्पनेबद्दल विचार करत असताना गीतेमध्ये जो अर्थ मांडला गेलाय त्यावरून अनेक महात्म्यांची उदाहरणं झटकन डोळ्यासमोर आली. त्यांची जीवनचरित्र जर आपण पाहिली, मग ते स्वातंत्र्यवीर सावरकर असोत, स्वामी विवेकानंद असोत, यांनी उच्च ध्येय समोर ठेवलं आणि आपलं संपूर्ण जीवन त्याच्यासाठी अर्पण केलं. महाराष्ट्राला तर संतांची मांदियाळी असं म्हटलं जातं. महाराष्ट्राला थोर संत परंपरा लाभली आहे. ह्या सगळ्या संतांनी जी शिकवण समाजाला दिली त्या समाजाची परिस्थिती लक्षात घेऊन मग एकनाथ असतील, ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, अशा सगळ्यांनी समाजाच्या जेव्हा उत्थानाचं किंवा समाजाला उन्नत करण्याचं काम केलं त्यावेळी त्यांनी जे काही कार्य केलं यामागे आत्मसमर्पण किंवा आत्मसमर्पण बुद्धीचं ते एक निर्देशक होतं. आणि आत्ता गीतेमध्ये जो यज्ञाचा अर्थ सांगितलाय हे त्यांच्या जीवनाबद्दल घडून आलेलं दिसतं. तसंच अगदी जवळचं उदाहरण म्हणजे बाबा आमटेंचं जे कार्य आहे आत्ताच्या काळात लगेच आपल्याला दिसतं. त्यांचंही संपूर्ण जीवनचरित्र पाहिलं तर संपूर्ण जीवन हे यज्ञ स्वरूपच होतं. अनासक्तीने कोणताही स्वतःचा फायदा नसताना समाजासाठी केलेलं काम. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सिद्ध समाधी योग वर्ग केला असेल. त्याचे जे फाउंडर ऋषी प्रभाकरजी यांचंही जीवन असंच दिसून येतं की संपूर्णपणे समाजाच्या उत्थानासाठी ते सतत कार्यरत राहिले होते. आणि या सिद्ध समाधी योग वर्गाच्या माध्यमातून ह्या धर्मग्रंथांचंच ज्ञान सोपं करून कसं देता येईल किंवा लोकांना ते आपल्या जीवनात आचरायला कसं सोपं जाईल यासाठी सतत त्यांची धडपड होती. ह्या सगळ्याचा बेस हे धर्मग्रंथ, उपनिषद किंवा भगवद्गीता हाच दिसून येतो. त्यामुळे ह्या सगळ्यांची जीवन ही यज्ञकर्मच होती या गीतेतल्या नवीन अर्थानुसार. पुढे जाऊया. तो ती कर्म करतो त्याचं नैसर्गिक फळ जर उत्पन्न होत नसेल तर तो ती कर्म कशासाठी करतो असा प्रश्न आहे. 24वा श्लोक. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना ब्रह्मकर्म समाधिना ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. ब्रह्मकर्म समाधिना. मराठी श्लोक. ब्रह्मात होमिले ब्रह्म ब्रह्माने ब्रह्मलक्ष्मी ब्रह्मी मिसळले कर्म तेव्हा ब्रह्मची पावला. भावार्थ. ब्रह्म म्हणजे समर्पण, ब्रह्म म्हणजे हवन द्रव्य. ब्रह्मरूप अग्नीमध्ये ब्रह्मकर्त्याने केलेली हवन क्रिया, ब्रह्माच्या अग्नीमध्ये अर्पण केलेले सर्वस्व. जो सर्व कर्माच्या ठिकाणी ब्रह्मच पाहतो तो निश्चितपणे ब्रह्म मिळवतो किंवा ब्रह्मस्वरूप होऊन जातो. सर्व भारतभर भारतीय रोज अन्नग्रहण करण्याच्या पूर्वी हा प्रसिद्ध श्लोक प्रार्थना रूपाने म्हणत असतो. जरी आज 90% हा श्लोक जेवणापूर्वी म्हणत असले तरी त्यांना त्याचा अर्थ नीट कळत नाही किंवा तो समजून घेण्याची पर्वा करत नाहीत. तथापि ह्या 2 ओळीत अमर्याद गर्भित अर्थ आहे आणि त्या अर्थामध्ये संपूर्ण वेदांत तत्वज्ञानाचे सर्व सारच सामावले आहे. अन्नग्रहण हे जाणीचे यज्ञकर्म अशा आपल्या संस्कृतीने आपल्याला
ही भेट दिलेली आहे, की अन्नग्रहण हे सुद्धा यज्ञकर्म जाण आणि मग नंतर त्याचं सेवन कर. तोच अर्थ या श्लोकाचा दिसतोय. ह्या जगाच्या सतत बदलणाऱ्या भव्य देखावाच्या मागे आणि त्यामध्ये अंतर्भूत असलेले जे एक अपरिवर्तनीय तत्व आहे, तेच अनंत सत्यतत्व ब्रह्म या वैदिक संज्ञेने दर्शवले आहे. आणि तेच सत्यतत्व आपल्या सर्व शरीरातून कार्य करीत असता त्याला परस्पराचा विरोधाभास दाखवण्यासाठी आत्मा असं म्हटलं आहे. ह्याप्रमाणे शाश्वत सत्याला ह्या ठिकाणी दोन वेगळे वेगळे शब्द वापरले असले तरी वेदांत कंठरवाने सांगत आहे की आत्मा हेच ब्रह्म आहे. अयम आत्मा ब्रह्म असं वेदांमधलं एक महावाक्य आहे. ह्यातील रूपक प्रसिद्ध वैदिक यज्ञातील दिव्य कर्मकांडातून घेतलं आहे. प्रत्येक यज्ञामध्ये 4 महत्वाचे आवश्यक असे घटक असतात. ते असे: जिला हवी अर्पण करावयाचा ती देवता. दुसरा घटक, ज्यात ते हविद्रव्य अर्पण करावयाचं तो अग्नी. जे अर्पित करावयाचं त्या भौतिक वस्तू आणि जो यज्ञ करतो ती व्यक्ती. यज्ञ करणाऱ्या परिपूर्ण साधू पुरुषाचा मानसिक दृष्टिकोन आणि अनुभव या श्लोकात सांगितला आहे. अशा पुरुषाच्या दृष्टीने सत्य तत्वच केवळ अस्तित्वात आहे आणि त्यांच्या पूर्वीच्या अज्ञानाने त्यांच्या मनात केलेल्या किमयेने दिसणारी भ्रामक विविधता नव्हे. म्हणून त्याच्या दृष्टीने सर्व यज्ञ ब्रह्मापासून उत्पन्न झाले आहेत. ज्यात ब्रह्म सत्य तत्व तसंच ज्यात अर्पण करावयाचं तो अग्नीही दुसरे काही नसून ब्रह्मच आणि ज्याचे आवाहन करावयाचे तेही ब्रह्मच. जेव्हा समुद्रातील एक लाट दुसऱ्या लाटेवर उसळून फुटते आणि जणू पहिल्या लाटेला आलिंगन देऊन तिच्याशी एकरूप होते, तेव्हा सर्व लाटा म्हणजे समुद्रच आहेत. असं जाणणारे आपण खात्रीने समजतो की 2 लाटांच्या संयोगात काही घडलेलं नसून समुद्रच समुद्रावर उसळलाय. स्वतःच भंगून समुद्राशी एकरूप झाला. एखादी व्यक्ती जर सर्व नामरूपातून कर्मात आणि वागणुकीत त्याचं अधिष्ठान आणि मूलभूत स्वरूप पाहू शकेल, तर अवस्था आणि परिस्थिती काहीही असली तरी त्याला प्रत्येक सचेतन अचेतन वस्तू ही अनंत आनंद स्वरूप सत्य तत्व आहे ह्याचं स्मरण देईल. जर एखाद्या साधू पुरुषाने ब्रह्माव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही देवतेला आवाहन न करता कर्म केली तर त्याची सर्व कर्मही विरून जातात, कारण तो आपल्या सर्व कर्मांपासून केवळ सत्य तत्वाचे आवाहन करीत असतो. अन्नग्रहण करण्यापूर्वी म्हणावयाची प्रार्थना या दृष्टीने ह्या श्लोकाचे महत्व अगदी स्वयंसिद्धच आहे. जगण्यासाठी आपणास अन्न घ्यावे लागते. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी अन्न हे अत्यावश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे अन्न असले तरी मनुष्याला भूक लागली म्हणजे ते खाण्यात आनंद वाटतो. या ठिकाणी असं सुचवायचं आहे की अशा आनंद उपभोगण्याच्या वेळीही ब्रह्मच ब्रह्माला खात आहे, हे महत्व आपण विसरता कामा नये. याचाच अर्थ असा की ज्याला अन्न अर्पण करावयाचे ते ब्रह्म, जे अन्न अर्पण करायचे तेही ब्रह्मच आणि ज्याच्या कृपेने आवाहन करणारा तोही दुसरे काही नसून ब्रह्मच. हे सत्य सतत लक्षात ठेवणे म्हणजे वस्तू उपभोगापासून आपले मन अनासक्त ठेवणे आणि श्रेष्ठ मानव होण्याच्या ध्येयाप्रत म्हणजेच परम आनंदाच्या उन्नत अवस्थेत पोहोचणे होय. यज्ञाच्या मागे कोणते तत्व आहे हे दाखवल्यावर सर्व आयुष्यभर आपली सर्व कर्म यज्ञ भावनेने कशी करावीत हे भगवान श्रीकृष्ण दाखवित आहेत. योग्य ज्ञानाने ब्रह्म भावनेने केलेले कर्म हे यज्ञ असते, ते तू श्रवण कर. ह्याच्या पुढे राजेश्वरी वाचेल मी संस्कृत श्लोकाचा 25वा श्लोक. दैवम एव अपरे यज्ञम दैवम एव अपरे यज्ञम योगिनः पर्युपासते योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञम ब्रह्माग्नावपरे यज्ञम यज्ञेन
एव उपजुह्नति. यज्ञेन एव उपजुह्वति. दैवं दैवम् एव अपरे यज्ञं दैवम् एव अपरे यज्ञं योगिनः पर्युपासते. योगिनः पर्युपासते. ब्रह्माज्ञावपरे यज्ञं ब्रह्माज्ञावपरे यज्ञं यज्ञेनैव उपजुह्नति. यज्ञेनैव उपजुह्वति. मराठी श्लोक. देवताराधने यज्ञ योगी कोणी अनुष्ठिती. ब्रह्माग्नी ततसे कोणी यज्ञे यज्ञत्व जाळीती. भावार्थ, काही योगी केवळ देवतांसाठी यज्ञ करतात, तर काही ब्रह्मनिष्ठ आत्म्याला उपाधी असलेल्या जीवात्म्याला ब्रह्मरूपी अग्नीत हवी म्हणूनच अर्पण करतात. ह्या पुढील काही श्लोकात भगवान श्रीकृष्ण साधू पुरुष कार्य करत असताना त्यांची मानसिक धारणा कशी असते हे सांगत आहेत. प्रत्येक बुद्धिमान अभ्यासकाला साधारणतः नेहमी एक शंका येत असते. जेव्हा साधक ध्यानाच्या अवस्थेत त्याच्या बुद्धीत अतीत होतो, तेव्हाच त्याला आध्यात्मिक अनुभूती येते, हे निसंशय. परंतु असा अलौकिक अनुभव केवळ थोडाच वेळ राहणार. ज्ञानी पुरुष काही वेळा बुद्ध अगर ख्रिस्तासारखा परिश्रमपूर्वक जगात वावरतो, तो काही वेळा रमण महर्षी सारखे मर्यादित स्वरूपात कार्य करतो, तर काही वेळा जगात कोणतेही कार्य हातात न घेता केवळ बाह्य वस्तू जगत जीवन जगत असतो. मग अशी शंका येते की असा परिपूर्ण योग्यांच्या बाह्य वस्तूंशी जेव्हा संपर्क येतो व तो कर्म करीत असतो, तेव्हा त्याची मानसिक धारणा कशी असेल? पूर्ण सिद्धावस्था पावलेल्या महापुरुषाची मानसिक व बौद्धिक अवस्था कशी असते याचे सविस्तर चित्रण केल्यावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याने आपल्या जीवनात व जीवनातील विविध प्रसंगात खरोखरी कशी वृत्ती ठेवली पाहिजे याची सूचक जाणीव देतात. अशा रीतीने कोणत्याही काळातील लोकांना अर्जुनाच्या निमित्ताने केलेला हा उपदेश ऐकून आपल्या मनाला निकोप वळण द्यावे, म्हणजे ते सुद्धा आपापल्या जीवनात येणाऱ्या विविध अनुभवांनी दबून अगर कोलमडून न जाता जीवन व्यतीत करू शकतील. तुमच्या लक्षात येईल की ह्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण यज्ञाचे 12 प्रकार निवेदन करीत आहेत. प्रत्येक यज्ञ म्हणजे मनाच्या पातळीवर आणि आपल्या दैनंदिन जीवनात आचरलेले कर्मकांडच होय. थोडक्यात हे उतारे आपल्याला निरनिराळ्या जीवन पद्धती देतात की ज्यामध्ये मनात आवश्यक ते समायोजन करून आपण आपणावर होणाऱ्या जगाच्या सर्व प्रतिक्रिया परिणामकारक रीतीने बदलू शकू. काही योगी केवळ देवतांना उद्देशून यज्ञ करतात. दैवमे वा परे यज्ञम योगिना पर्युपासते. गीतेच्या वेगवेगळ्या भाषांतरातून पुष्कळ उदाहरणे सापडतात की ज्यात शब्दशः केलेल्या भाषांतरामध्ये मूळ श्लोकाच्या अर्थाचा खेदकारक विपर्यास केलेला आढळतो. त्याचे हे एक उदाहरण आहे. काही भक्त एका विशिष्ट देवतेच्याच कृपेने त्याचे आवाहन करून आणि पवित्र अग्नीत त्या कृपेसाठी हवन द्रव्य अर्पण करून करतात. पण योगी हा शब्द स्पष्टपणे दर्शवतो की श्रीकृष्णांना येथे या शब्दाने आराध्य देवतेची कृपा मिळवण्याकरता केवळ विधियुक्त कर्मे करण्यापेक्षा अधिक काही चित्रित करायचे आहे. योगी म्हणजे तो की जो आपल्या जवळ असलेल्या सर्व साधनांनी आपल्या स्वतःच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक अवस्थांमधील अपूर्णता नाहीशी करून स्वतःला पूर्ण अवस्थेप्रत उन्नत करण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. या दृष्टीने पाहता केवळ शब्दार्थ घेऊन त्या श्लोकाचा अर्थ लावणे अन्यायकारक होईल. देव ह्या शब्दाच्या मूळ धातूचा अर्थ प्रकाश असा आहे. आत्मिक दृष्टीने पाहता आपल्यातील जाणण्याचे कार्य करणारी 5 ज्ञानेंद्रिये ह्या महान देवता होत. जसे डोळे रूपाला, कान आवाजाला, नाक वासाला, जीभ चवीला आणि त्वचा स्पर्शाला प्रकाशित करते. साधक व परिपूर्ण महात्मे म्हणजे योगी हे सर्व जगात वावरत असताना निसंशयपणे इतरांप्रमाणेच बाह्य वस्तूचे ज्ञान मिळवितात. पण त्यांच्या जाणीवेत व अनुभवात पाहणे म्हणजे देवतांची ज्ञानेंद्रिय रूपी आराधना करण्यासाठी विषय वस्तूंच्या जगताची
ज्ञानरूपी अग्नीत सतत आहुती देणे होय. पुन्हा असते, पण त्यांच्या जाणीवेत व अनुभवात पाहणे म्हणजे देवतांची म्हणजे ज्ञानेंद्रिय रूपी देवतांची आराधना करण्यासाठी विषय वस्तूंच्या जगताची ज्ञानरूपी अग्नीत सतत आहुती देणे हे होय. असे साधक व योगी जेव्हा बाह्य जीवनात उतरतात व त्यांचा विषय वस्तूंशी संपर्क येतो, तेव्हा त्यांची जाणीव त्यांना एवढीच जाणीव होते व अनुभव येतो की वस्तू विषय जगत ज्ञानेंद्रियांना जणू भावपूर्ण आदरांजली वाहत आहे. साधकाची अशा प्रकारची मानसिक वृत्ती सतत राहिली म्हणजे इंद्रियजन्य अनुभवापासून त्याला संपूर्ण अलिप्तता जाणवू लागते व अनुभवाचा प्रकार कसाही असला तरी त्यानंतर त्याला आपल्या आंतरिक वृत्तीचा समतोल ठेवता येतो किंवा तो सतत ठेवू शकतो. इतर काही लोक या देवयज्ञाहून निराळ्या पद्धतीचा ब्रह्मयज्ञ करतात असे श्रीकृष्ण म्हणतात. ह्या यज्ञात ते ब्रह्मरूपी अग्नीमध्ये आत्म्याने आत्म्याची आहुती देतात. हे विधान आंतरिक दृष्टीने अभ्यास करून समजावून घेतल्यास ते पूर्णपणे स्पष्ट होते. जोपर्यंत आपण शरीरधारी आहोत तोपर्यंत ह्या जगातील बाह्य वस्तूंविषयी आपला संबंध या वयाचाच. ब्रह्मजगत आपल्याला त्यातील सुख व दुःख स्वतःहून देत नाही, तर ती सुख दुःखे त्यांच्याकडे बघण्याचा आपला निर्दोष किंवा सदोष दृष्टिकोनाचा परिणाम असतो. जगातील वस्तू ह्या आपल्याला सुख किंवा दुःख देण्यास स्वतःहून असमर्थ असतात. पूर्ण ज्ञानी पुरुषांना माहीत असते की ज्ञानेंद्रिये ही ज्ञान मिळवण्याची केवळ साधने आहेत व ती परमात्मा तत्वाशी म्हणजे आपल्यातील आत्मस्वरूपाशी संबंध आल्यावरच कार्य करू शकतात. अशा खऱ्या जाणीवेत हे योगी जगत असतात व ब्रह्माच्या ज्ञानामध्ये ते आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांचा होम करून टाकतात. ह्या विधानाने साधकांनाही उपदेश केला आहे की त्यांनीही जगाच्या सेवेकरता आपल्या इंद्रियजन्य जीवनाचे समर्पण करून त्यांच्यापासून आपली थोडी तरी सुटका करून घ्यावी. जेव्हा मानवाची ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये आत्मकेंद्रित व स्वार्थी सुखाकरता केवळ कार्य न करता समाजाच्या किंवा जगाच्या सेवेसाठी कार्य करतील, तेव्हा असा मनुष्य जरी विषय वस्तू जगात वावरत असला तरी तो आपल्या जवळील वस्तूंच्या आसक्तीचा गुलाम होणार नाही. पूज्य शंकराचार्य ब्रह्मयज्ञ याची अशी व्याख्या करतात. ब्रह्मयज्ञाची व्याख्या, आपल्यातील उपाधियुक्त आत्मा म्हणजे जीव व अनुपाधित ब्रह्म म्हणजे आत्मा हे एकच आहेत असे जाणणे म्हणजेच आपल्या स्वतःसह ब्रह्मामध्ये विलीन करणे होय. पुन्हा असते, आपल्यातील उपाधियुक्त आत्मा म्हणजे जीव व अनुपाधित ब्रह्म म्हणजे आत्मा हे एकच आहेत असे जाणणे म्हणजेच आपल्या स्वतःसह ब्रह्मामध्ये विलीन करणे होय. विषय वस्तू या अहमभावालाच फक्त गुलाम करू शकतात. जसे आपल्या स्वप्नात आपण कोणी राजा असून राजाच्या सुखाचा अनुभव घेत असतो असे वाटते. जेव्हा जीवभावाला आपणच शुद्ध चैतन्य आहोत याचा पुनर्शोध लागतो, तेव्हा त्याची आपल्या सर्व सुखदुःखापासून मुक्तता होते. जसे स्वप्नात असलेला जेव्हा जागृत अवस्थेत येतो, तेव्हा त्याच्या स्वप्नावस्थेतील राजा म्हणून असणाऱ्या जबाबदाऱ्या व त्याचा आनंद हे सर्व नाहीसे होतात. इथे आपण 2 मिनिटं विश्रांती घेणार आहोत मननासाठी.
पुढे जाऊया. ब्रह्मयज्ञ आणि देवयज्ञ यांचं अशा रीतीने विवेचन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण 2 नवीन मार्गांबाबत खालीलप्रमाणे स्पष्टीकरण करीत आहेत. श्रोत्रादीनि इंद्रियाण्यन्ये श्रोत्रादीनि इंद्रियान् अन्ये संयमाग्निषु जुह्वति. संयमाग्निषु जुह्यति. शब्दादीन विषयान अन्य शब्दादीन विषया अन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. इंद्रियाग्निषु जुह्वति. श्रोत्रादीनि इंद्रियान अन्ये श्रोत्रादीनि इंद्रियान् अन्ये संयमाग्निषु जुह्वति. संयमाग्निषु जुह्यति. शब्दादीन विषयान अन्य शब्दादीन विषयान् अन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. इंद्रियाग्निषु जुह्यति. श्रोत्रा इंद्रिये कोणी संयमाग्नीत होमी, कोणी विष शब्दादी इंद्रियाग्नीत अर्पिती. भावार्थ दुसरे काही योगी श्रोत्रादी ज्ञानेंद्रियांची संयमरूपी अग्नीत आहुती देतात. आणखी काही शब्दादी इंद्रिय विषयांची इंद्रियरूपी अग्नीमध्ये आहुती देतात. भावार्थ दुसरे काही योगी श्रोत्रादी ज्ञानेंद्रियांची संयमरूपी अग्नीत आहुती देतात. आणखी काही शब्दादी इंद्रिय विषयांची इंद्रियरूपी अग्नीमध्ये आहुती देतात. आणखी काही दुसरे श्रेष्ठ योगी संयमरूपी अग्नीमध्ये श्रोत्रादी इंद्रियांची आहुती देतात. आतापर्यंत वर्णिलेल्या सर्व यज्ञात वापरलेले रूपक अर्जुनाच्या काळी पूर्ण परिचित असलेल्या यज्ञविधीतून घेतलेले आहेत. निरनिराळ्या देवतांच्या कृपेची आराधना करण्यासाठी वेदकालीन यज्ञविधीत पवित्र अग्नीत आहुती देत असत. या सर्व उदाहरणांमध्ये आपल्याला दाखविले आहे की जेव्हा पवित्र अग्नीमध्ये द्रव्याची आहुती दिली जाते तेव्हा ते द्रव्य संपूर्ण जळते आणि अग्नीने नाश पावते. परंतु त्याचा परिणाम म्हणून देखील देवतांची आपल्यावर मोठी कृपा होते. असे येथे म्हटले आहे की काही योगी आत्मसंयम रूपी अग्नीमध्ये इंद्रियांची सतत आहुती देऊन जगत असतात. त्यामुळे त्यांची ज्ञानेंद्रिये आपोआपच जळून जातात व त्यांचा परिणाम म्हणून त्यांच्या आंतरिक जीवनात ते अधिक मुक्त व आनंदित होतात. या वस्तुस्थितीचा आपल्या सर्वांना अनुभवही आहे की आपण इंद्रियांचे जेवढे लाड पुरवावेत तेवढी ती जास्त बंडखोर होतात आणि ती आपला आंतरिक आनंद हिरावून घेतात. केवळ आत्मसंयमानेच इंद्रिय निग्रह करता येतो आणि इंद्रियांवर स्वामित्व मिळविता येते. असा हा आणखी एक मार्ग साधकांना दाखवला आहे की ज्या योगे ते अधिक सखोल चिंतनाने
जीवन जगू व अनुभवू शकतील. जर या पद्धतीत इंद्रिय संयमनाचा म्हणजे अ, मार्ग दाखवला आहे, तर या श्लोकाच्या दुसऱ्या चरणात मनाचा मनाचा शम करण्याचा मार्ग सुचवला आहे. मन हे बाहेरील जगापासून येणाऱ्या संवेदनांनी पोसले व जोपासले जाते. इंद्रियांना गोचर असलेल्या विषय वस्तू मन निर्माण करते आणि टिकवते. पंचेंद्रिया पंचज्ञानेंद्रियांच्या विषयांच्या भाषेत ज्याचे वर्णन करता येणार नाही, अशा क्षेत्रात मन कधीच काम करू शकणार नाही. पंचज्ञानेंद्रियांच्या विषयांच्या भाषेत ज्याचे वर्णन करता येणार नाही, अशा क्षेत्रात मन कधीच काम करू शकणार नाही. म्हणून मनुष्याला ध्यानाकरता आवश्यक असलेल्या शांत चित्ततेकरिता मनास इंद्रिय गोचरतेपासून निवृत्त करणे हाच मार्ग आहे. ज्या व्यक्तीने आपल्या मनावर पूर्णपणे ताबा मिळवला आहे व मन विषयापासून सर्वस्वी परावृत्त करून घेतले आहे, अशा माणसाचे भगवान दुसरे काही शब्दादी विषयांची ज्ञानेंद्रिय रूपी अग्नीत आहुती देतात, असे वर्णन करतात. जर पहिली पद्धती इंद्रियांच्या प्रवेशद्वाराशीच संवेदनांना प्रतिबंध करणारी असेल, तर दुसऱ्या पद्धतीने त्या संवेदनांना अधिक सूक्ष्म अशा ज्ञानग्रहण शक्तीच्या स्तरावर, म्हणजे ज्याला मन असे म्हणतात, त्या आंतरिक स्तरावर प्रतिबंध होतो, अशी निराळी पद्धती होय. वाच पुढे श्लोक. ह्याप्रमाणे वरील 4 पद्धती स्पष्ट केल्यानंतर भगवान खालील श्लोकात आणखी एक निराळी पद्धती पुढे मांडित आहेत. वाचतेस का? श्लोक वाचू. हम्म. सर्वाणी इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुंहती ज्ञान दीपिते. मराठी श्लोक वाचते. प्राणेंद्रिय क्रिया कोणी सर्व होमुनी टाकीती, चिंतनाने समाधीस अंतरी चेतवुनिया. भावार्थ भावार्थ. भावार्थ काही दुसरे आपल्या इंद्रियांची सर्व कार्ये आणि आपल्या श्वसन क्रियेची म्हणजे प्राणशक्तीची सर्व कार्ये ही ज्ञानाने प्रज्वलित झालेल्या आत्मनिग्रह योगरूपी अग्नीत हवन करतात. मागच्या श्लोकात जसं आपण बघितलं त्यात 2 प्रकार सांगितले होते. दुसरे काही योगी जे असतात ते श्रोताद्री ज्ञान इंद्रियांची संयमरूपी अग्नीत आहुती देतात, हा एक प्रकार होता. आणि शब्दादी इंद्रिय विषयांची म्हणजे मनाचा ताबा मिळवण्याबद्दल हा प्रकार होता. शब्दादी इंद्रिय विषयांची इंद्रिय रूपी अग्नीमध्ये आहुती. आता ह्यामध्ये आणखी काही प्रकार सांगितले. ज्ञान काही दुसरे आपल्या इंद्रियांची सर्व कार्ये आणि आपल्या श्वसन क्रियेची म्हणजे प्राणशक्तीची सर्व कार्ये ही ज्ञानाने प्रज्वलित झालेल्या आत्मनिग्रह योगरूपी अग्नीत हवन करतात. ज्ञानेंद्रियांची व कर्मेंद्रियांची सर्व कर्मे विवेकपूर्वक आपण जे पातंजल योगदर्शन वाचलं त्याच्यात समाधीच्या सुरुवातीला काही अवस्था वाचल्या होत्या. संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी. ह्याच्यामध्ये पण स्थूलाकडून सूक्ष्माकडे जी आलम वापरली होती ती स्थूलाकडून सूक्ष्माकडे असाच प्रवास होता. आणि इथे सुद्धा बघितलंस तर जे वेगवेगळे यज्ञ आहेत किंवा इंद्रिय दमनाचे प्रकार सांगतायत त्याच्यामध्ये सुद्धा स्थूलाकडून सूक्ष्माकडे असा प्रवास आढळेल का, याच्यावर थोडस चिंतन करायला हरकत नाही. की सुरुवातीला इंद्रियचं दमन आहे, मग अधिक सूक्ष्म मनाचं म्हणजे ज्या तन्मात्रा आहेत, रस, स्पर्श, रूप, गंध, पंचमहाभूत आणि त्याच्या पंचतंत्रा म्हणजे इंद्रिय स्थूलाकडून सूक्ष्माकडे चाललेत. की मनावरचा संयम आहे. आधी सुरुवातीला दम आहे म्हणजे शारीरिक जी बाह्य इंद्रिय आहेत त्यांना कंट्रोल करणं आहे संयम. आणि दुसरा संयम सांगितलाय तो आहे मनाचा किंवा जन्मात्र आहेत म्हणजे त्याचं सूक्ष्म रूप आहे त्याचा शम करणं. असा इथे परत स्थूलाकडून सूक्ष्माकडे असाच प्रवास जाणवतोय असं वाटतंय. पुढे जाऊ.
ज्ञानेंद्रियांची व कर्मेंद्रियांची सर्व कर्मे विवेकपूर्वक ज्ञानाच्या अग्नीत प्रज्वलित झालेल्या ज्ञानाग्नीत हवन करून टाकली जातात. दिव्य सत्य तत्वाच्या ज्ञानाने आपल्यातील अहंकाराचा जो निग्रह होतो त्याला ह्या ठिकाणी आत्मसंयम योग. दिव्य सत्य तत्वाच्या ज्ञानाने आपल्यातील अहंकाराचा जो निग्रह होतो त्याला ह्या ठिकाणी आत्मसंयम योग असे म्हटले आहे. ह्या सर्व प्रयत्नात असे सहज दिसून येईल की भगवान श्रीकृष्ण येथे योग ह्या शब्दाची भीती घालवून त्याचा मुक्तपणे असा उपयोग करीत आहेत. ज्यामुळे योग ह्या संज्ञेला भिवून जाणाऱ्या सर्वसाधारण मनुष्याला सुद्धा ती संज्ञा सुरक्षित व सौम्य वाटावी. आपणच आत्मतत्व आहोत ही जाणीव ठेवून जगणे हाच अत्यंत सरळ मार्ग आहे आणि संभ्रमात उत्पन्न झालेल्या अहंकाराने नव्हे. आपल्या स्वतःच्या प्रत्यक्ष अनुभूतीतून मिळालेली आध्यात्मिक जाणीव अगदी अपरिहार्य आहे. जीवभावाचा मर्यादितपणा व आत्मचैतन्याचे अमर्याद स्वरूप ह्यातील भेद सतत जाणणे हा नित्य अनित्य विवेकाचा मार्ग आहे. अशा प्रकारे आत्मविवेक करून आपण अनित्य अनात्मा म्हणजे जीव नसून नित्य आत्मस्वरूप आहोत अशा विवेकाने अधिकाधिक जगणे म्हणजे आत्मसंयम करणे होय. ह्या पद्धतीने आपल्या ज्ञानेंद्रियांचे व कर्मेंद्रियांचे स्वैर भटकणे हे कसे संपूर्णपणे ताब्यात आणले जाते व त्यावर पूर्ण मात केली जाते हे या पद्धतीने स्पष्ट होते. वरील 5 प्रकारच्या पद्धती जणू काही विस्तृतपणे सांगितल्यावर आणखी शेकडो दुसऱ्या पद्धती दाखवता येतील असे अर्जुनाच्या लक्षात आणून देण्यासाठी श्रीकृष्ण आणखी 5 निरनिराळ्या पद्धती त्वरेने पुढील श्लोकात वर्णन करीत आहेत. निवेदन करीत आहे. आजच्या भागातला शेवटचा श्लोक आपण वाचणार आहोत. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञ द्रव्ययज्ञास्तपोयज्ञ योगयज्ञास्तथा परे योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः संशितव्रताः द्रव्ययज्ञास्तपोयज्ञ द्रव्ययज्ञास्तपोयज्ञ योगयज्ञास्तथा परे योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः संशितव्रताः द्रव्ये जपे तपे योगे चिंती वा अशारी संयमी याती यज्ञ व्रते प्रखराखुनी. याचा भावार्थ तसंच दुसरे काही धन तप आणि योग ह्यांचा यज्ञ करतात तर काही तपस्वी आणि कठोर व्रत पाळणारे स्वाध्याय यज्ञ आणि दान यज्ञ करतात. धनाचा यज्ञ किंवा व्ययज्ञ ह्या याचा अर्थ व्यापकपणे घ्यावयाचा. दानधर्म म्हणजे सचोटीने मिळवले धनाची वाटणी दान स्वीकारणाऱ्या व्यक्तीला किंवा समाजात खऱ्या श्रद्धेने आणि सेवाभावाने अर्पण करणे होय. ह्याला द्रव्य यज्ञ असं म्हणतात. द्रव्य अथवा अन्न ह्याचं केवळ दान करणे ह्यापेक्षा ह्याला अधिक व्यापक आहे. आपल्या जवळ ह्या बाह्य जगात जे आहे ते आणि आपल्या भावना आणि विचार जगताचा सुद्धा द्रव्य ह्या संज्ञेत समावेश होतो. दान धर्म करून आपणास शक्य ती जगा सेवा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक अशा सर्व मार्गाने करीत आपले जीवन घालवणे हा श्रेष्ठ असा द्रव्य यज्ञ होय. हा यज्ञ करण्यासाठी तो मनुष्य किंवा भक्त आर्थिक दृष्टीने श्रीमंत असला पाहिजे असं नाही. याचा उल्लेख मी येथे एवढ्या करता तो आहे की मला काही कुटील मना श्रीमंत लोक भेटले आहेत की जे जेव्हा मोठ्या प्रमाणात मिळवू शकतील तेव्हाच मोठ्या राष्ट्रव्यापी प्रमाणात दानधर्म करू शकतील हा युक्तिवाद करून आपण नफेखोरी वृत्तीचे समर्थन करतात. हे जणू काही सैतानाने बायबल सांगण्याचे आहे. आपण आर्थिक दृष्टीने गरीब असलो किंवा शारीरिक दृष्टीने अपंग असलो तरी आपण दुःखी आणि दरिद्री अवस्थेत सुद्धा दानशूर होऊ शकतो.
कारण आपल्या अंतःकरणातील प्रेम, सहानुभूती, दया, कळवळा ही संपत्ती आपल्या ऐहिक आणि शारीरिक परिस्थितीवर मुळीच अवलंबून असते. खऱ्या सहानुभूतीचा एखादा शब्द, प्रेमाचा एखादा कटाक्ष, आपलेपणा दाखवणारे एखादे हास्य किंवा खऱ्या मैत्रीचे बोलणे हे एखाद्या भक्कम रच्या निष्प्रेम गोडीपेक्षा जास्त मोलाचे असे काही ह्या सर्व गोष्टींचा स्वीकार करणाऱ्याला होऊन जातात. पुढचा आहे तपोयज्ञ. काही साधक आपल्या आराध्य देवतेला आपले तपस्वी जीवन अर्पण करतात. जगात असा कोणताही धर्म नाही की ज्यात कोणत्या ना कोणत्या तरी तपस्वी जीवनाचा व्रतकाल सांगितला नाही. अशा प्रकारची व्रत ईश्वराच्या नावाने आचरली जातात. हे सर्वश्रुत आहे की जो ईश्वर करुणेचा सागर आहे आणि जो क्षुद्रातील क्षुद्र जीवाला अन्न देतो आणि त्याचे रक्षण करतो, त्याला भक्ता सर्व सुख त्यागामध्ये विशेष आनंद वाटत नाही. परंतु ही व्रत साधकाने आत्मसंयम प्राप्त करावा म्हणून सामान्यपणे समर्पण भावनेने केली जातात. अशा प्रकारची कृती काही बाबतीत फार कष्टप्रद असली तरी आपले विषयी जीवन स्वतः संयम कसे करावे हे शिकण्यासाठी केली जातात. पुढचा आहे योग यज्ञ. योग म्हणजे आपल्यातील कंठ किंवा ह्या वृत्तीला धारून दिव्य जीवनाच्या उच्च स्तरावर आणण्याचा प्रयत्न होय. ह्या प्रयत्नात आपल्या हृदयस्थ परमेश्वराची मनोभाव पूजा करणं की ज्याला उपासना असं म्हणतात, ती प्राथमिक साधना होय. आपल्या हृदयस्थ भगवानाची भक्तियुक्त अंतःकरणाने आणि निरीच्छपणे केलेल्या ह्या पूजेला सुद्धा योग असं म्हणतात. कारण ह्या प्रकारच्या पूजे भक्ताचे आत्मविकसन त्वरेने होते. पुढचा आहे स्वाध्याय यज्ञ. स्वाध्याय यज्ञ म्हणजे धर्मग्रंथांचे अध्ययन. ते केल्याशिवाय धार्मिक आचरणाच्या नावाखाली आपण काय करीत आहोत याची तर्कसंगती श्रुती ग्रंथाच्या संपूर्ण अभ्यासाखेरीज लागणार नाही आणि ह्या ज्ञानाशिवाय आपल्या आचरणाला आत्मोन्नती कर आवश्यक असलेली सखोलता आणि धारदारपणा येणार नाही. म्हणून सर्व धर्मांमध्ये साधकाच्या प्राथमिक अवस्थेत धर्मग्रंथांचा अभ्यास आवश्यक आहे म्हणून आग्रहाने सांगितलं आहे. एवढंच नव्हे तर यती आत्मसाक्षात्कार झाल्यावर सुद्धा आपल्या रिकाम्या वेळात श्रुती ग्रंथातील अनेक अक्षर अशा मौलिक बाव्यांचा अभ्यास करून त्याचे चिंतन करताना आढळत. आध्यात्मिक दृष्टीने विचारता स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास. याचा अर्थ ज्यात आपल्यातील आंतरिक अपूर्णता समजून घेण्यासाठी केलेले आत्मपरीक्षण. साधकाच्या दृष्टीने ही पद्धत म्हणजे आपल्यातील आध्यात्मिक प्रगती अजवण्याचे आणि आत्मज्ञानी साक्षात्कारी पुरुषाच्या दृष्टीने आत्मस्वरूपात रंगून जाणे होय. ज्ञानयज्ञ हा शब्द भगवद्गीतेत अनेक वेळा वापरला आहे आणि भगवंतांच्या संदेशांना सौंदर्य देण्यासाठी व्यास महर्षींनी तयार केलेल्या अभिनव संज्ञांपैकी तो एक आहे. ज्ञानयज्ञ ही संज्ञा मनुष्याच्या त्या कृतीला दात की ज्यायोगे तो आपल्या अज्ञानाची त्याने स्वतःच प्रज्वलित केलेल्या ज्ञानरूपी अग्नीत आहुती देतो. ह्या यज्ञाच्या दोन बाजू आहेत, मिथ्या स्वरूपाचा नकार आणि आत्मतत्वाच्या सत्य स्वरूपाचे ठाम प्रतिपादन. दोन प्रकारचे या साधकाने आपल्या ध्यानामध्ये परिणामकारक पद्धतीने करावे असतात. केवळ जे मनोनिग्रही साधक आहेत आणि जे दम्य उत्साहाने आपले ध्येय गाठण्यासाठी सातत्याने ते पालन करतात, तेच ह्या पाचही आत्मविकसनाच्या पद्धती द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याय यज्ञ आणि ज्ञानयज्ञ यशस्वी रीतीने आचरणात आणू शकतात. हे मात्र नुसते माहीत असून चालत नाही किंवा ही उन्नती व्हावी असा नुसता निश्चय करून होत नाही. जो प्रामाणिक आणि सत्य ह्या मार्गाचे पालन करतो त्यालाच आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते. वाचनाचा भाग आपण इथे संपवतोय. यापुढे चर्चा आणि संवाद श्रीकांजींसोबत. सुप्रभात. जय गुरुदेव. गुरुकृपेने आज पुन्हा जगदीशजी आपल्या सोबत आहेत. जगदीशजींची ज्यांना SSY चा स्पर्श झालाय त्यांना काही ओळख करून द्यायची गरज नाही.
आणि ज्यांना नाही स्पर्श झालेला त्यांना शब्दांनी ओळखणं अवघड आहे. पण जगामध्ये दोन अमर्ष्य भाषेत जर बोलायचं झालं तर ऍसेट्स आणि लायबिलिटीज असा जर शब्द समजला तर या जगामध्ये ज्या ऍसेट्स आहेत त्यापैकी एक जगदीशजी आहेत. ते लायबिलिटी नाही आहेत, ते ऍसेट्स आहेत जगाकरता. तर जगदीशजींकडनं आपण आज जे काही वाचन झालं त्याबद्दल त्यांचे विचार मार्गदर्शन ऐकूया. माझा एक छोटासाच मुद्दा आहे, तो मी नंतर शेअर करतो. मला यज्ञाची डेफिनेशन नक्की काय आज भगवद्गीतेत सांगितली आणि तुमचं परसेप्शन काय, व्हॉट इज यज्ञ. मला यज्ञ ह्या शब्दावरती 7-8 वर्ष डोक्यात चालू आहे काही, पण अजून शेवटचं उत्तर मिळालं असं वाटत नाही. तर प्लीज यज्ञ म्हणजे कशाला यज्ञ म्हणायचं याबद्दल मार्गदर्शन करावं जगदीशजी. ओके, बहुतेक कॉलवर नसावेत किंवा काही वेगळ्या कामात असतील. जॉईन झाले किंवा ते अनम्यूट झाले तर प्लीज मला सांगा, आपण त्यांना विचारू हा प्रश्न. मला हा प्लीज प्लीज प्लीज. जगदीशजी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. येस श्रीकांतजी. येस, तुम्हाला ऐकायला आलं मी बोललेले आता? नाही सॉरी, मी थोडा डिस्ट्रॅक्टेड आहे आता, दुसऱ्या एका मीटिंग मध्ये थोडासा वेळ होतो. मला प्लीज सांगा ना. ओके, मला हे आज जे वाचन झालं ना तर त्याच्यामध्ये यज्ञ शब्द बऱ्याच वेळा आलाय. या शब्दाचा नक्की काय अर्थ याच्यावरती 7-8 वर्ष डोक्यात चालू आहे काही चिंतन, पण नेमकं उत्तर अजून नाही मिळालं. तर तुमच्याकडनं जाणून घ्यायचं होतं की व्हॉट इज द डेफिनेशन ऑर अॅनाटॉमी ऑफ यज्ञ असं. कारण आता तिथे ब्रह्मयज्ञ शब्द वापरलाय, कर्मयज्ञ वापरतात बरेच. तर तुम्ही एवढं खोल चिंतन केलंय, मी तेवढं केलं नाही. पण माझा साधा सरळ अर्थ आहे की गिव्हिंग, अर्पण करणे. आपण साधा यज्ञ जो करतो घरात, कुठला तरी शांती होम वगैरे, त्या होमामध्ये आपण वस्तू अर्पण करतो. तेल, तूप, धान्य, वस्त्र, नारळ वगैरे वगैरे अर्पण करतो. आणि कर्माच्या ठिकाणी म्हणजे गांधीजी, विनोबाजी यांनी आपले आयुष्य आपल्या परीने अर्पण केली राष्ट्रभक्तीसाठी, किंवा हुतात्मे जे झाले त्यांनी आपलं जीवच अर्पण केला, किंवा जो सैनिक आज आघाडीवर लढतो तो सुद्धा आपलं आयुष्य अर्पण करतो. त्याच्या मागे त्याचे जे दुःख आप्तेष्ट भोगतात त्यांना त्याची आहुती कळते. तर ही यज्ञात दिलेली आहुती आहे. मग त्यांनी विनोबाजींनी एका ठिकाणी असं म्हटलंय की देहाची क्षुद्रता आणि तो काही हे नाही, नित्य नाहीये, अनित्य आहे. तर त्याला असं फेकून देता आला पाहिजे स्वधर्माच्या आचरणासाठी गरज पडली तर ही आहुती आहे, हा यज्ञ आहे. मग तो कर्माचा यज्ञ आहे, ज्ञानाचा यज्ञ आहे, भक्तीचा आहे. म्हणजे असं काहीतरी, त्याला काय मला शब्द नाही सुचत आहे, पण एखादा प्रोजेक्ट किंवा एखादा गोष्ट करायला घेणं आणि त्याच्यामध्ये झोकून देणं. तर त्या ठिकाणी मग कोणी धन अर्पण करतं, कोणी तन अर्पण करतं, कोणी मन अर्पण करतं, कोणी एकमेकांचे हात एकमेकांशी बांधतात आणि एकत्र पुढे जातात. तर मी दुसऱ्या ठिकाणी असं शिकत होतो आता की गुरुजींनी सत्य सैन्य उभं करायला शिकवलं होतं. तर त्या ठिकाणी असंच सांगितलं होतं की लोक जोडा आणि जी गोष्ट एकट्याने नाही करतायत तर ती सगळ्यांनी मिळून करा. तर इथं सुद्धा स्वधर्माचं आचरण करण्यासाठी लोकांना जोडणं, लोकसंग्रह करणं आणि सगळ्यांना एका दिशेने घेऊन जाणं. आणि हे करताना कोण करू शकतो? तो जो संन्यस्त वृत्तीने जगतो, तो आपलं सगळं अर्पण करून बसलेला असतो.
आणि त्यांनी ते एक पीस पिलग्रिमेज म्हणून असं एका लेडीने अमेरिकेत अशी पदयात्रा केली, तिचं अभ्यास करायला सांगितला होता. तर हे अर्पण करणं आहे म्हणजे अगदी साधं बालबोध माझी समज एवढंच मी म्हणेन की एखाद्या प्रोजेक्टमध्ये अर्पण करणं हे यज्ञात आहुती देण्यासारखं आहे. फारच छान. एकदम नेमकेपणा आहे तुमच्या या सगळ्या सांगण्यात आणि पटकन कळतंय. मस्त. आणखीन कोणाला काही विचारायचं असेल तर प्लीज विचारा, संधी आहे आपल्याला. विचारायचं तर ब्रह्म विचार शब्द करा. आला होता. ब्रह्म शब्द आला होता आपल्या ऐकण्यामध्ये. तर ब्रह्म याचं स्पष्टीकरण हवंय. बऱ्याच वेळेला तो वेगवेगळ्या पद्धतीने वापरलाय. हॅलो हॅलो हा श्रीकांतजी सांगताय तुम्ही प्लीज. नाही तुम्ही तुम्हालाच विनंती आहे. अरे नाही असं तुझा अभ्यास नाही सॉरी, अभ्यास तुमचा म्हणजे अभ्यास खूप चांगला आहे, प्लीज सांगा, मी त्याला जोडतो काहीतरी. आता 2 व्याख्या आहेत याच्या, पण आपण आपल्या भाषेत जर समजून घ्यायचं, दॅट विच इज कंटिन्युअसली एक्सपांडिंग, जे सतत विस्तार पावत आहेत ते ब्रह्म, असं उपनिषदांमध्ये त्याचं जे सार आहे ते. आणि बिग बँग थिअरी पण तेच सांगते, म्हणजे विज्ञान आणि मॉडर्न सायन्स आणि ते कुठेतरी जुळत आहे. मग सतत विस्तार पावताय म्हणजे काय नक्की? म्हणजे मग ब्रह्म कशात तरी सामावलाय का? पण विस्तार पावताय म्हणजे त्याला फिजिकल अस्तित्व आलं. मग अस्तित्व आलं म्हणजे जे काही निर्माण झालं आहे त्याची निर्मिती झालेली आहे. पण निर्मिती ज्यातनं झाली आहे ते सर्वत्र असू शकतं. मग ब्रह्म सर्वत्र आहे म्हणजे काय? असा म्हणजे ब्रह्मांड शब्द आहे बघा, ब्रह्माचं अंड असा जर त्याचा अर्थ लावला तर ते केवढं मोठं असेल. पण मग ब्रह्मा कशातनं निर्माण झाला? तर अहम ब्रह्मास्मी, आता असा शब्द आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. म्हणजे काय? म्हणजे काय तर मी मर्यादित नाहीये, मी अमर्याद आहे याची जाणीव. मग अमर्याद म्हणजे काय? तर ते कशात तरी नाहीये, त्याच्यातच सगळं काही आहे. ते मर्यादित हे कशात तरी असू शकतं, पण अमर्याद हे कशाला म्हणता येईल? की ज्याच्यात सर्व काही आहे. मग ब्रह्म शब्दाचा अर्थ असाही घेता येईल की जे मॅनिफेस्ट झालेलं आहे ते ज्याच्यात मॅनिफेस्ट झालाय किंवा ज्याच्यामुळे मॅनिफेस्ट झालाय त्या सोर्सला ब्रह्म म्हणता येईल का? असाही विचार करता येईल. ज्यातून सगळ्याची निर्मिती झाली ते ब्रह्म, आणि त्यासाठी जी एजन्सी नेमली गेली तो ब्रह्मा असेल का? कोणाला तरी नेमला ना निर्माण करण्यासाठी, एजन्सी अपॉइंट करण्यात आली त्यावेळेला, मग त्याचं नाव ब्रह्मा असेल का? असाही विचार करता येईल. इथे काय आपला आपण विचार करणं याची मजा वेगळी आहे. त्यामुळे मला जे गवसलंय तेच तुम्हाला गवसेल असं नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपापलं शोधणं, याचा वारंवार आपण उल्लेख करतोय की स्वतःचं सत्य शोधा. आणि त्याला ऋषींनी घालून दिलेली अभ्यास प्रक्रिया म्हणजे श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास, चर्चा आणि वाद, ह्या स्टेप्स जर वापरल्या, आता आपण चर्चा करतोय आणि चर्चेचा परिणाम काय होतो की एक विशिष्ट मत तयार होतं, एक विशिष्ट सत्य हाती लागतं. पण त्याच्या आधी श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास झालेला असतो. आणि मग तो जो मुद्दा आहे, दोघांना जर 2 मुद्दे सापडले तर त्यातला अंतिम कुठला, याचा जो वाद, म्हणजे मंडन मिश्र आणि शंकराचार्यांचं जसं म्हणतो तसं. तर शुभामा, तुम्ही सुद्धा विचार करा, ब्रह्म म्हणजे तुम्हाला काय वाटतं? मी मला जे काही तुकडे माझ्याकडे आहेत ते शेअर केले. ज्याला मर्यादा नाहीत, अमर्यादित असं जर तत्व ब्रह्म म्हटलं तर मर्यादा त्याला येते जे निर्माण झालंय, त्याला मॅनिफेस्टेड ज्याला म्हणता येईल ते, असे एक धारणा आहे माझी. एक विशेष वाचण्यात आलं होतं, ते मी शेअर करू का? ब्रह्माने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यांनी प्रथम म्हणजे सागरातले प्राणी निर्माण केले. मग रे म्हणजे एकच मिनिट तुम्हाला थोडा अडवतो. तुम्ही ज्या वेळेला ब्रह्मा शब्द वापरताय
त्यावेळेला पर्सनलाइज्ड कॉन्शियसनेस, एक व्यक्ती म्हणून तिची एजन्सी मी शब्द वापरला, कोणाला तरी नेमण्यात आलं. ब्रह्मा हा व्यक्ती आहे आणि ब्रह्म ही व्यक्ती नाही. अनमॅनिफेस्टेड कॉन्शियसनेस आणि मॅनिफेस्टेड कॉन्शियसनेस असा थोडासा फरक. त्यामुळे आता जे तुम्ही बोलताय ते ब्रह्माबद्दल बोलत नाही, तर ब्रह्माबद्दल बोलताय. ओके, प्लीज प्लीज कंटिन्यू. बोलू का? हा, प्लीज प्लीज. अच्छा. ब्रह्माने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यांनी प्रथम सा म्हणजे सागरातले प्राणी निर्माण केले, नंतर रे म्हणजे रेतीतले केले, मग मनुष्य केला, सा रे ग म प पराक्रमी मनुष्य केल्यावर त्यांना दुःख झालं की रक्तपात झाला, हानी झाली. त्यानंतर मग धर्माप्रमाणे आचरण करणारा बनवला मानव. आणि मग त्याच्यानंतर सारे ग म प ध नी म्हणजे निर्वाणाची ज्याला जाणीव आहे तसा मनुष्य बनवला. आणि मग सारे ग म प ध नी आणि मग परत सा म्हणजे साक्षात्कारी पुरुष. छान छान आहे. पण ज्यांनी हे 7 सगळं बनवलं, स्वरांची त्याच्यात गणना नाही, केली, फारच 7 स्वर. छान. छान छान वाटलं ऐकायला. पण ज्यांनी हे निर्माण केलं तो कुठून निर्माण झाला? ते ब्रह्म. तो स्वरातून निर्माण झाला का? म्हणजे आपण हा, ओम मग म्हणतो स्वर किंवा स्वर ब्रह्म कशातनं निर्माण झाले? ते ब्रह्म. म्हणजे हा, ओके. सोर्स, मूळ स्रोत, एनर्जी. असं अशी माझी अंडरस्टँडिंग आहे, कन्सेप्ट आहे. एनर्जी. आता त्याला आपल्यात काही पण नाव द्या. एनर्जी असते, म्हणजे आपण म्हणा आपल्यात पण म्हणा. एनर्जी असते. त्याला काही म्हणता येईल, तो नाही प्रॉब्लेम. शब्द कुठलाही वापरा. मुद्दा हा. आपण समजून घ्यायला काय म्हणू, ज्यातून सगळं निर्माण झालं त्याला ब्रह्म म्हणायचं का? चैतन्य. नाही, नाव काही द्या. मी नावाबद्दल नाहीये. नाव आपण काही देऊ शकतो. प्रायमल एनर्जी म्हणा, गॉड म्हणा, सोर्स म्हणा, पोटेन्शियल एनर्जी म्हणा, काही म्हणा, त्याला शब्द काही वापरा. पण समजून घेताना आपण काय विचार करतोय की ज्यातून सगळं निर्माण झालं त्याला ब्रह्म म्हणायचं का, असा विचार करतोय. सोर्स, मूळ, की जे कशातनं नाही निर्माण झालेलं, जे आहेच आणि त्याच्यात हे सगळं निर्माण होत आहे, काही काळ राहत आहे आणि नष्ट होत आहे. हा जो खेळ चाललाय उत्पत्ती स्थिती लयाचा, तो ज्याच्यामध्ये चाललाय त्याला ब्रह्म म्हणायचं का, असा प्रश्न. छान सांगितलं, मस्त. मला ना या सगळ्या गडबडीत तात्या कर्वेंची आठवण झाली 2 वेळा यज्ञ शब्दामुळे. काही लोकांना विसरता येत नाही, तसं ते एक व्यक्तिमत्व आहे. आपण आरत्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणतो बघा. मंत्रपुष्पांजली, ओम यज्ञेन यज्ञमय यजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन. हा जो देवा आहे त्याला देवे म्हणतात, त्यातला तो एक देवा आहे, श्लोक म्हणू आपण त्याला. तर त्याच्यात काय सांगताय माहितीये का, यज्ञानी यज्ञ केला. मग यज्ञाला जर आपण प्रोसेस म्हणत असो तर त्या प्रोसेसनी प्रोसेस घडवली आणखी. म्हणजे ते काय सांगतायत, देर इज नो इंडिव्हिज्युअल डुअर, होल एक्झिस्टन्स इज कॉन्शियसनेस, अँड कॉन्शियसनेस थ्रू डिफरंट ऑब्जेक्ट्स और बॉडी माइंड ऑर्गॅनिझम्स इज इंटरॅक्टिंग विथ इटसेल्फ. तो स्वतःशीच व्यवहार करतोय. त्यामुळे मांडुक्य उपनिषदात तो अचिंत्य आहे, अव्यवहार्य आहे, हे जे मांडुक्य उपनिषद सांगत आहे त्याचं वर्णन आहे की काय. आणि तो देवा मंत्र पुष्पांजलीतलं इतकं मोठं रहस्य उलगडतोय का, कारण तात्यांनी असं काहीतरी बोलले होते पण ते त्यावेळेला काहीच कळलं नव्हतं. या मोठ्या लोकांची विधानं कळायला 10-12 वर्ष जातात. मला अगदी वारंवार मी उदाहरण देतो, पुणा नगर रोडला डिक्रस नावाचं ठिकाण आहे, तिथे मी ताजाच SSY टीचर झालो होतो आणि नया मुसलमान मस्जिदी करब ज्यादा जाता है, तसं मी सगळेच कार्यक्रम अटेंड करायचो. मग टीचर्सचं साधना शिबिर ते एका फॉरेस्टच्या बंगल्यावर होतो काहीतरी, आणि रात्री गुरुजी आले, सुहाजी त्यांना घेऊन आले आणि रात्री बातमी आली गुरुजी आलेत. मग सकाळी गुरुजींचं लेक्चर आहे, तर अगदी पुढच्या रांगेत बसायचं, वही पेन घेऊन बसायचं, सगळं बोलतील ते लिहून काढायचं. ही माझी खोड त्यावेळेची. आता मग पुढे बसलो आणि मग गुरुजी आले. मग ते किरणजींनी एक भजन म्हटलं. भजन झाल्यानंतर मग गुरुजी म्हणाले जय गुरुदेव. मग मी पण अगदी जय गुरुदेव उत्साहात म्हटलं. आणि मग गुरुजी म्हणाले आर यू ऑल SSY टीचर्स. हा, मग आम्ही अगदी अभिमानाने छात्या फुगून येस वी आर ग्रेट पीपल ऑफ इंडिया वर्ल्ड SSY टीचर, हेही सांगितलं. मग गुरुजी पटकन म्हणाले इफ यू आर SSY टीचर. मग मी लगेच लिहिलं जय गुरुदेव, आर यू SSY टीचर. इफ यू आर एन SSY टीचर, पुढचं वाक्य लगेच
then your only sadhana is to forget yourself. याच्यावर जय गुरुदेव म्हणाले आणि उठून निघून पण गेले. हे वाक्य कळायला मला 11-12 वर्ष गेली. त्यामुळे तात्या कर्वे किंवा गुरुजी किंवा विनोबा भावे ही जी मंडळी बोलतात ना, हे इतकं वरवरचं नसतं. आता यज्ञाने यज्ञ केला हा देवा समजून घ्यायचा झाला तर देर इज नो इंडिव्हिज्युअल डुअर. बुद्धाचं तत्वज्ञान येत आहे सगळं समोर लगेच. इव्हेंट्स हॅपन, डीड्स आर डन, बट देर इज नो इंडिव्हिज्युअल डुअर देअर. मग मी उरलो कुठे या सगळ्यामध्ये? मी आहेच कुठे मुळात? असं ते त्यामुळे हा छान यज्ञ चाललाय आपला ज्ञान यज्ञ. श्रीकांतजी तुम्ही बोलू का एक आता जे आपलं बोलणं चाललेलं तर ह्याच्यावर एक तुम्हाला सांगते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश तर ह्यांचं ऑपरेशन म्हणजे ओ जी फॉर जनरेशन, ओ फॉर ऑपरेशन आणि डी फॉर डिस्ट्रक्शन, ह्याच्यावरनं GOD म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं जे कार्य दिलेलं आहे प्रत्येकाचं, प्रत्येक सृष्टीतली प्रत्येक वस्तू निर्माण करणं, त्याचं हे सांभाळ करणं आणि त्याचं डिस्ट्रक्शन करणं. काही जसं आपल्या शरीरातल्या प्रत्येक परिस्थितीचं डिस्ट्रक्शन होत असतं. तर हे सगळं जे सांभाळणारा जो आहे तो परब्रह्म म्हणा किंवा शिव म्हणा, परमात्मा म्हणा, आणि शक्ती म्हणजे जे भौतिक आदिभौतिक आपण म्हणतो की पंचमहाभूतांचं वगैरे, ते शिव आणि शक्ती. तर कुठल्याही गोष्टीसाठी शिव आणि शक्ती दोघांची गरज असते. कुठलंही क्रिएशन हे फक्त शिवाकडनं होऊ शकत नाही, त्याला शक्तीची जोड लागते. आणि त्याचीच रूपक म्हणजे पुरुष आणि स्त्री किंवा अग्नी आणि पाणी, ह्या प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. आणि आणखीन एक मला एक सांगायचं होतं, जसं ज्ञानयोग आणि कर्मयोग, तर मला एक गोष्ट आठवली. एकदा ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज एका ठिकाणी गेले होते आणि त्यांना तहान लागलेली आणि एक विहीर होती. त्या विहिरीत अगदी खोलवर पाणी गेलेलं. तर ज्ञानेश्वर म्हणाले ठीक आहे, मी आता ज्ञानयोगाने एक छोटासा काहीतरी तो पक्षी बनून मी खालती जातो आणि पाणी पिऊन येतो. ते पटकन गेले, पक्षी बनून पाणी पिऊन आले. तुकाराम महाराज म्हणाले काही हरकत नाही, मी देवाला प्रार्थना करतो, देवा मला पाणी प्यायचं. आपोआप ती विहीर आहे ती पूर्ण काठोकाठ भरून वर आली आणि त्यांनी पाणी प्यायलं. एक सहज ह्याच्यासारखं एक उदाहरण म्हणजे ज्ञानयोग आणि कर्म भक्तियोग. म्हणजे इफ यू विल सरेंडर टू द गॉड देन यू नीड नॉट हॅव टू वरी अबाउट एनिथिंग. जसं आईच्यावर तुम्ही श्रद्धा असेल नितांत की आई मला प्रश्न आहे ना स्मिता, माझा एक प्रश्न आहे इथे. इफ यू सरेंडर टू द गॉड असं जे तुम्ही म्हणताय, तर कोण सरेंडर करतोय गॉडला? हा, गॉडला सरेंडरिंग. ऐका काय आहे माहितीये का, की वी आर द पार्ट ऑफ द परब्रह्म. जे मी परवा म्हंटल की प्रत्येक आवाज आहे. मग थांबा, मग वी म्हणजे कोण नक्की? वी म्हणजे द चैतन्य which has been closed between this body prison किंवा body temple. Do we have independent existence? Actually we are the part of the pure consciousness. म्हणजे मग कोण कोणाला विचारतंय? मीच मला विचारतोय की काय? हा प्रश्न नाही. काय आहे माहितीये का, की जेव्हा प्युअर कॉन्शियसनेस या जगात येतो तेव्हा मायेने तो मायेमध्ये जातो, मायेच्या संसारात तो गुरफटतो. हा, त्याच्यामुळे काय होतं, त्याचं प्युअर कॉन्शियसनेस जे आहे ते तो विसरून जातो की मी म्हणजे परब्रह्म आहे हे विसरतो. म्हणूनच मी हे जाणतो. ही साली फिलॉसॉफी थिअरी झाली. इथं सगळा वेगळाच खेळ चाललाय. इथे स्वतःच सत्य शोधणं चाललंय. ऐका मी तुम्हाला एक सांगते, अनुभव सांगते. मी जेव्हा BST करून आले, मला BST 1 का BST 2 ते केल्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा घरी गेली तेव्हा मला असं जाणवलं की माझ्या अंगावर एक अशा अनुभूतीच्या लाटांवर लाटा येत आहेत, म्हणजे आनंदाच्या लाटा फॉर नो रिझन. हा अनुभव मी घेतला, मी तुम्हाला परवा म्हटलं त्याप्रमाणे. सो दिस इज व्हॉट इज द ब्लिस. सो ब्लिस इज डिफरंट दॅन द हॅपीनेस. जॉय किंवा ब्लिस इज डिफरंट. म्हणजे फॉर नो रिझन वेन यू बिकम हॅपी, दॅट इज अ ब्लिस. यात एक गंमत सांगतो. गंमत फक्त आहे बघा, कुठलाही अनुभव हा केवळ मनाच्या पातळीवर येत असतो आणि तो कायमच तात्पुरता असतो. तो कधीच कायमचा नसतो. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला तो जो काही अनुभव आला BST नंतर, हा आता या क्षणाला आहे का? कारण आहे परत मी गुंतले, परत भाव मायेच्या ह्याच्यात परत गुंतले. वेन आय विल बिकम अ प्युअर. हे बघा काय अनुभवांचं भांडवल करून जगता येईल का असं मला म्हणायचं. जेव्हा तुम्ही सूक्ष्म शरीर सोडाल ना,
ज्याप्रमाणे स्थूल आहे, सूक्ष्म आहे. जेव्हा तुम्ही स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही शरीर सोडाल तेव्हा तुम्ही कारण किंवा महाकारणाशी एकत्रित होता. आणि ही रादर थेरी झाली, जोपर्यंत ही सगळी थेरी जोपर्यंत झाली. तुम्ही ही जी कर्मबंधनं आहेत नाही, हा तोपर्यंत यज्ञ मन वेगळा चाललाय. हा यज्ञ ज्ञानाचा ना, काय माहितीये का, नाही, सत्याचा यज्ञ आहे. अनुभवाचा आहे, बरोबर आहे. पण मी तुम्हाला तेच सांगते, जोपर्यंत तुम्ही तुमचे राग, लोभ, हे जे षड्रिपू आहेत हे षड्रिपू सोडायला शिकत नाहीत मनाचे, का मनाने सोडायचे? निर्माण केलेले का आहेत. सोडायचे? हे कशाला सोडायचे? मी वापरतोय ते सगळे रिपू. नाही, हे बघा, जेव्हा तुमची त्या प्रकारची जेव्हा प्रगती होते तेव्हा ते आपोआप सुटतात. सोडा, हे बघा, मला नेहमी परत तेच म्हणायचं आहे की एखाद्या गोष्टीची वासना दडपणं, बघा, खूप वासना मोठं न नाही, निर्माण होणं पण हे मी फरक आहे. ऋषी प्रभाकरांना फरक आहे. जेव्हा जेव्हा पाहिलंय तर त्यांना मी रागवलेलं पाहिलं. त्यांना खाण्याच म्हणजे काहीतरी आवडीचा पदार्थ आवडीने खाताना पाहिला. निसर्गातले सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा उपभोग घेताना पाहिलं. मग आता त्यांना षड्रिपू होते की नव्हते? काय आहे, का ज्या वेळेला ते देव सुद्धा आपल्या मनुष्य जन्मात येतो तेव्हा त्याला आपल्यासारखं वर्तन करायला लागतं. पण त्यावेळेला तो ज्या प्रकारे कृष्ण सुद्धा परमात्मा परब्रह्म होता, पण जेव्हा तो ह्या शरीररूपी ह्याच्यात आला त्यावेळेला त्याने आपल्याच सारखे मायेचे खेळ करून दाखवले. म्हणजे ह्याचा अर्थ त्याला माहित नव्हतं असं नाही, त्याला सगळं माहिती होतं. पण आपण जाणून बुजून जसं नाटक करतो तसं हे गुरु लोक किंवा हे आपण म्हणजे कोण नाटक करतं? आपण म्हणजे कोण नाटक करतं? आपण नाही, हे गुरु मग म्हणजे गुरु नाटक श्रीकृष्ण करतात. हे आपल्याला कसं कळू त्याला शकतं? माहिती होतं, पण तरी सुद्धा तो खोटं, म्हणजे खोटं नाही, तो जसा माणूस वागेल तसं वागत होता. राम किंवा कृष्ण जसं वागेल तसं वागत होता. ठीक आहे, गॉट द पॉइंट. तुम्हाला काय म्हणायचं ते कळलं. फॅन्टॅस्टिक. आता जगदीशजींना काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारा. म्हणजे आता आपल्याला संधी आहे. म्हणजे जसं मला यज्ञ शब्द मला इतकं सोप्या पद्धतीने कळला त्यांच्या सांगण्यामुळे. अर्पण करणं, दॅट्स इट. काय हा मुद्दाच नाहीये. अर्पण जिथे जिथे होत आहे तो त्याला यज्ञ म्हणायचं. अगदी ते गुरुजींनी आणखीन सोपं केलं, लीडर फॉलोअर किंवा गिव्हिंग कॉन्शियसनेस, असं जिथे जिथे असेल तो यज्ञ आहे. मग लीडरच्या जाणीवेत जर एखादी व्यक्ती जगत असेल सतत, तर तो सतत यज्ञ संस्कृतीतच आहे, यज्ञच चाललाय त्याच्या मार्फत. पण करणारा तो नाहीये. यज्ञ करता येत नाही, यज्ञ घडू शकतो. फॅन्टॅस्टिक. आता हे पण काय चाललंय, हा कॉल काय चाललाय, हा यज्ञच चाललंय आणि वी आर एन्जॉईंग. म्हणजे यज्ञाची फळं मिळतात आणि ती फळं आपण सगळी घेतोय. सो इट इज फॅन्टॅस्टिक. त्यामुळे यज्ञ संस्कृतीच काय ऐश्वर्य आणते. तसं आता हा, आणि कोरोनाला मी रोज कोरोनाची पूजा हल्ली करायला लागलो. विष्णूचा अवतार आहे, विषाणू आहे, त्याचे आभार मानले पाहिजे. सगळं जग बदलत आहे त्याच्यामुळे. आता ही कन्सेप्ट आहे, कोरोना हा विष्णूचा अवतार आहे का? कारण तो दिसत नाही हो, त्याला स्पर्श करता येत नाही, त्याला जाळता येत नाही. बघा आत्म्याची व्याख्या कोरोनाला लागते का बघा. ओके, नाईस. माझं शेअरिंग पूर्ण झालंय. अजून कोणाला काही शेअर करायचं असेल, विचारायचं असेल तर प्लीज विचारा. जगदीशजींच्या उपस्थितीचा फायदा घ्या असं मी तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टली सारखं सुचवतोय. माझा श्रीकांतजी, येस, जेव्हा वेळ असेल ना तेव्हा आपण सगळे मिळून म्हणजे परत एकदा, कुठेतरी वेळेची मर्यादा असते ना, म्हणून ते प्रकृती पुरुष किंवा वेदांतामध्ये जे काय मांडलेले ना शंकराचार्यांनी, येस, तिथं ती ब्रह्मनची थोडीशी संकल्पना स्पष्ट होत जाते. म्हणजे आणि इथं ते यज्ञ आणि आत्ताचे जे आहेत ना, मला हे 2-3 श्लोक फक्त परत तुमच्या एवढ्या चर्चेनंतर मुद्दामी डोळ्यासमोर आणावेसे वाटतात. प्लीज. देवता राधने यज्ञ योगी कोणी अनुष्ठिती. देवता राधने यज्ञ योगी कोणी अनुष्ठिती. ब्रह्माग्नीत तसे कोणी यज्ञे यज्ञत्व जाळीती. ओके, असे हा 25वा श्लोक आहे, आपण जो आता समजून घेतला तो. आणि प्राणायामाबद्दल फक्त 2 श्लोकामध्ये गीतेमध्ये प्रचंड सांगून ठेवलंय. होमिती योग एकमेकात कोणी प्राण अपान ते.
होमिती एकमेकात कोणी प्राण अपानते रोधुनी गती दोहोंची प्राणायामास साधिती. म्हणजे श्वास चालूच आहे, पण त्याच्यावर थोडंसं नियंत्रण करून जेव्हा आपण करतो त्याला प्राणायाम म्हणतो. नाहीतर चालूच आहे की. आणि होतंय काय, तर प्राणापानांचं एकमेकांच्यात आहुती देणं चाललंय, असा हा यज्ञ आहे. प्राणात होमिती प्राण कोणी आहार तोडुनी यज्ञवेत्तेची हे सारे यज्ञाने दोष जाळीती. प्राणात होमिती प्राण कोणी आहार तोडुनी यज्ञवेत्तेची हे सारे यज्ञाने दोष जाळीती. आणि एक शेवटचा श्लोक परत एकदा म्हणतो की द्रव्य यज्ञाधिकांहुनी ज्ञानयज्ञाची थोरतो. द्रव्य यज्ञाधिकांहुनी ज्ञान यज्ञाची थोरतो. पावती सगळी कर्मे अंती ज्ञानात पूर्णता. तर वा. याच्यावर बोलायला नकोय, खरं हे पुरेसं आहे. मेजवानीच आहे. ते ब्रह्मन. आणि मग हा जो इंग्रजीमध्ये किंवा इतर ठिकाणी मी जो ब्रह्मन शब्द ऐकला, जिथं वेदांतवाले जे फिलॉसॉफी किंवा रामकृष्ण मिशन या ठिकाणी शिकवताना वगैरे वापरतात, तर ते नेहमी सांगतात की चैतन्याचं रूप तिथं ब्रह्मन आणि बाकीचं सगळं जे आहे मनबुद्धी अहंकार तो दुसरी बाजू. आणि तुम्ही जो मुद्दा मांडला तो फार महत्वाचा आहे की ते त्यांनी जे यज्ञात यज्ञ असा हा जो शब्द आहे ना, किंवा प्राणात प्राण, तर त्याच्यातच ते ब्रह्मातच ब्रह्म, किंवा शेती याची पण ओळ जी आहे ना, ब्रह्मी मिसळले कर्म तेव्हा ब्रह्मची पावला, ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. तसं ते आहे. तर पुन्हा केव्हा तरी वेळ मिळेल तर आपण सायंटिफिकली इन्फिनिट जो कन्सेप्ट आहे ना तो बघूया. येस का नाही? येस येस. त्याला काही मर्यादाच नाही. म्हणून आता ज्या दोघी म्हणजे मला एवढं सांगायचंय की तो विषय श्रीकांतजी आता जे बोलू इच्छित आहेत ते असं आहे की वाढत 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 गेलं ते ब्रह्म, म्हणजे करणारा तो, करता करविता तो, सोर्स तोच, एंड रिझल्ट तोच, असं हे मोठं व्यापक रूप आहे ब्रह्मंचं. बरोबर ना श्रीकांतजी? त्वमेव कर्तासि त्वमेव धर्तासि, ते सगळं तूच. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. ब्रह्मासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. असा तो ब्रह्मरूप तू आहेस. आणि म्हणून मग एकीकडं चैतन्य किंवा पुरुष येतो आणि दुसरीकडं प्रकृती किंवा सृष्टी किंवा माया येते. एकाचा तुमचा जो शब्द होता ना मॅनिफेस्टेशन, तर त्याचं प्रकट रूप, व्यक्त रूप म्हणून तो खेळ चाललेला आहे किंवा ती लीला माया चाललेली आहे. असं मस्त. मी नेहमी जगदीशजींबद्दल लोकांना सांगतो की जगदीशजी तुम्हाला एखादी गोष्ट 1 वर्षात समजवू शकतात, 1 महिन्यात समजवू शकतात, 1 तासात आणि 1 मिनिटात पण समजवू शकतात. त्याला हाडाचा शिक्षक म्हणतात. असं मी तुमच्याबद्दल अनेक कुठे 1 मिनिटात पण सांगण्याचं. पण हे अवलंबून कोणावर आहे? रिसिव्हिंग एंडवर ठरणार आहे. माझी 1 वर्षाची कॅपॅसिटी आहे, महिन्याची आहे, तासाची आहे का मिनिटाची आहे? इंधन तयार असेल तर ठिणगी टाकली की भडका उडतो. पण आमची इंधनच ओली आहेत, त्यामुळे जगदीशजी आखे जरी झोपले तरी वेळ जातो थोडा कळायला. पण हा नेमकेपणा तुमचा जो आहे की नेमके शब्द वापरणं, मला यज्ञाचं तर ते समर्पण गेलंच आतमध्ये एकदम. आता काय, इट्स ऑफरिंग, शेअरिंग, दॅट्स इट. नको. आणि ते मोठी आणखीन काय सांगतात माहितीये का, की समोरचा बोलताना ना त्याचा शब्द त्याला काय म्हणायचं ते ऐकावं लागतं. आणि बरेच वेळेला आपण आपलेच शब्द आणि आपलेच विचार ऐकत असतो. तर त्याच्याबद्दल जागं राहावं लागतं की आपण चर्चा ज्या विषयावरती करतो आहोत आणि त्याच्या संदर्भात जो समोरचा काही मांडतो आहे, तर ते ऐकायला मी आधी मोकळं तर व्हावं लागतं. नाहीतर मग काय होतं, आपले पूर्वग्रह आणि आपलं पूर्वज्ञान आपल्याला स्वतःलाच एक फिल्टर अडथळा निर्माण करतं. त्याला आणि यथार्थ मी ज्ञान समजून घेऊ शकत नाही, असं होतं. बरोबर. यथार्थ ज्ञान होत नाही त्यामुळे.
जसं हा, आहे तसं नाही कळत, आपल्याला पाहिजे ते कळत हा. आणि ते कळायला वेळ पण जातो. छान, थँक्यू. विद्यामा कन्क्लूड करायचं असेल तर बघा, किंवा कोणाला काही शेअर करायचं असेल, विचारायचं असेल. विद्यामा आहेत कॉलवरती? हो आहे. प्लीज तुम्ही काही बोलू शकता. या चांगला अभ्यास करतात बरं का, या बरंच वाचन चालू असतं त्यांचं काही. गीतेची एक प्रार्थना म्हणते कृष्णाची. कृष्ण कृष्ण म्हण येता जाता, कळेल गीता गाता गाता, कळेल गीता गाता गाता. कर्तव्याचा दीप धरी करी, रामकृष्ण हरी वदो वैखरी. अभ्यासानित बसता बसता, कळेल गीता गाता गाता, कळेल गीता गाता गाता. मी माझे हे सहज जातसे, तूनी तुझे हे स्फुरण होतसे. पार्थनी माधव एक तत्वता, कळेल गीता गाता गाता, कळेल गीता गाता गाता. जे तत्वी ते ये व्यवहारी, प्रसन्न होता श्री गिरिधारी. कृष्णच करता कृष्ण करविता, कळेल गीता गाता गाता, कळेल गीता गाता गाता. मने मनाला शिकवित जावे, मन शांतीचे सुख सेवावे. हृदयी श्री गुरु स्मरता भजता, कळेल गीता गाता गाता, कळेल गीता गाता गाता. चित्त शुद्ध हो नाम स्मरता, हरिभक्ताना कसली चिंता. यज्ञ स्वरूप जीवन होता, कळेल गीता गाता गाता, कळेल गीता गाता गाता. प्रार्थना म्हणून. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय. मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. ओम श्री परमात्मने नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. धन्यवाद सगळ्यांना. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस अतिशय शुभ आणि आनंददायी जावो ह्या शुभेच्छांसह आज आपण इथेच थांबतो. धन्यवाद.